नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अनेकांच्या मोबाईलवर अचानक अलर्ट येऊ लागलं. त्यामुळे एकच खळबळ माजली. नेमका हा अलर्ट का बरं येत आहे याची विचारणा नागरिकांमध्ये सुरू झाली. सोशल मीडियावर देखील याची प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. हा जो अलर्ट आला आहे हा एखादा स्कॅम आहे का, अशा प्रकारची भीती देखील अनेक नागरिकांना वाटली आणि मग आपापल्या मित्रांना त्याचप्रमाणे इतरही कॉन्टॅक्ट्सना या संदर्भात विचारणा सुरू झाली. हा अलर्ट नेमका का बरं आला होता, हा ऑथेंटिक होता का, त्याच खालती भारत सरकारच्या वतीने हा अलर्ट देण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये या संदर्भात कुतूहल निर्माण झालं होतं. ज्यावेळेस हा अलर्ट वाजला त्यावेळेस संपूर्ण देशभरामध्ये स्वदेशी इमर्जन्सी सूचना सेवा सुरू झाली असल्याचं नागरिकांना समजू लागलं. भारतामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांपर्यंत तुरंत सूचना पोहोचवण्यासाठी या स्वदेशी मोबाईल अलर्ट सिस्टमचं लॉन्चिंग झालं आहे. याचं टेस्टिंग आज झालं. या सेवेच्या माध्यमातून ज्यावेळेस अत्यंत महत्त्वाची सूचना नागरिकांना द्यायची असेल त्यावेळेस या सेवेचा उपयोग नागरिकांना होणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सरकारच्या वतीने हा संपूर्ण उपक्रम राबवला गेला असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं. बाळकूम येथील श्री साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री जयराम भोईर आणि श्री संजय भोईर यांच्या पुढाकाराने या साईबाबा मंदिराचा हा 26वा वर्धापन दिवस अतिशय उत्सुकतेने संपन्न झाला. श्री साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 5 दिवस चाललेल्या या उत्सवात नवचंडी योग, महाप्रसाद, भंडारा आणि भव्य पालखी मिरवणूक हे प्रमुख आकर्षण ठरलं. या पालखी मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदाय, बेंजो पथक, ब्रास बँड तसंच विविध समाज बांधवांचा सहभाग होता. संपूर्ण परिसराला यामुळे जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपलोळकर त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवरांनी भेट दिली. साईबाबाच्या पालखीचा सोहळा आता सुरू होत आहे. मी सर्व तमाम माझ्या बाळकूंना विनंती करतो की कृपया या ठिकाणी साईबाबाच्या पालखीमध्ये सामील व्हा, अशा प्रकारची विनंती करतो. श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट बाळकूम यांच्या वतीने गेले 26 वर्षापासून बाळकूम नगरीमध्ये साईबाबांचं जे देवस्थान त्या ठिकाणी बसलेलं आहे त्या देवस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी 1 मेला पालखी सोहळा त्या ठिकाणी असतो. वर्धापन दिन सोहळा त्या ठिकाणी आम्ही साजरा केला जातो आणि गेले 5 दिवस या सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो. गेल्या वर्षी बाबांच्या ओरिजिनल जे चर्मपादुका त्या ठिकाणी होत्या शिर्डी संस्थांच्या, त्याही त्या ठिकाणी गेल्या वर्षी आल्या होत्या आणि बाबांचं महिमा त्या ठिकाणी आहे या भागात आणि या संपूर्ण ठाणे शहरात, ठाणे जिल्ह्यात या मंदिराचं त्या ठिकाणी महिमा त्या ठिकाणी आहे आणि ह्या याच्यातनं गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी आम्ही नेहमी सहकार्य करत आलेलो आहोत या ट्रस्टच्या वतीने. म्हणजे शैक्षणिक असेल किंवा गरीब हॉस्पिटल त्या ठिकाणी असेल किंवा बाकीची ॲम्ब्युलन्स सेवा असेल किंवा बाकीच्या सेवा या सर्व देण्याचा या संस्थेच्या तर्फे त्या ठिकाणी आम्ही करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने ठाणे शहरामध्ये जागतिक महिला राईड डे उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांना दुचाकी चालवण्यात प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस दरवर्षी 2 मे रोजी साजरा होतो. या कार्यक्रमाचं आयोजन उपाध्यक्ष मेघना शेट्टी यांनी केलं होतं. यावेळी संघर्षाच्या महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड उपस्थित होत्या. महिलांना सुपर बाईक राईड काढत जल्लोष केला. प्रख्यात बाईक रायडर रोशनी पाटील जैन, प्रशिक्षक अंजली वर्तक यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. ऋताताई आव्हाड यांनी यावेळेस पूर्वी महिलांना प्रवासासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत असे, मात्र आता अनेक महिला स्वतः दुचाकी चालवत लांब पल्ल्याचे प्रवास करत आहेत. हा बदल अतिशय सकारात्मक असून महिलांच्या सक्षमीकरणाचं प्रतीक असल्याचं ऋता आव्हाड यांनी सांगितलं. काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वी बाईक्स या फक्त पुरुषांसाठी असायच्या. बाईक मध्ये सहसा बायका वेंचर नाही व्हायच्या.
म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल आणि घरामध्ये एखादी टू व्हीलर तशीच उभी असेल तरी सुद्धा तिला घरच्या पुरुषाची वाट पाहायला लागायची की अरे हा मला मागे बसवून नेईल. मग हळूहळू काही जसं इतर क्षेत्रामध्ये बायका पुढे गेल्या तसं काही ॲडव्हेंचरस अंजली मॅम सारख्या महिलांनी बाईक शिकायला सुरुवात केली. त्यांनी फार जुनी, विच वॉज युअर फर्स्ट बाईक? यमाहा RX 100. हां, ते कारण त्यावेळेला खूप हायटेक बाईक्स नव्हत्या, CCs पण कमी होते. असं करून त्यांनी बायकिंगला सुरुवात केली आणि मग हळूहळू वी आर ऑलवेज बेटर दॅन दॅम, पुरुषांपेक्षा आपण श्रेष्ठच असतो. सो हळूहळू सगळे शिकायला लागले आणि आता यांनी बायकरनी म्हणून एक ग्रुप फॉर्म केला आहे. तर आमच्या एक पदाधिकारी आहेत मेघना शेट्टी, त्या पण बाईक राईड करतात. आमच्याबरोबर खूपशा महिला आहेत ज्या पार लडाख बिडाखपर्यंत बाईकने गेल्या आहेत. सगळे जे महाराजांचे जे गड आहेत ते त्या बाईकनी चढले आहेत. त्यांचे बेटर हाफ, त्यांचे पती, त्यांची मुलं, यांना सगळ्यांना हळूहळू हा एक ॲडव्हेंचरस स्पॉट पण आपण म्हणू ना. आज इंटरनॅशनल फीमेल बाइकर डे है. ऑल वर्ल्ड, एंटायर वर्ल्ड एक्चुअली हम लोग ये सेलिब्रेट कर रहे हैं. इंटरनेशनल फीमेल राइडर डे बेसिकली हर साल हम करते हैं ये. कभी कभी हम लंबे राइड्स भी रखते हैं, कभी कभी ऐसे वर्कशॉप्स भी करते हैं. जैसे मैम ने बोला आई एम अ पार्ट ऑफ देयर टीम, तो मैंने सोचा ये इस लेवल पे शुरू करना बहुत बेस्ट रहेगा बिकॉज हम लोग को मैक्सिमम रीच मिलने वाला है. और ये जस्ट बाइकिंग रिलेटेड नहीं है, ये वुमेन एम्पावरमेंट में बहुत इन्वॉल्व हो जाता है. ये सारी चीज़ें, ये कॉन्फिडेंस बढ़ाता है. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. 10 मे पर्यंत हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. शेतकरी आणि ग्राहक यांना थेट एकमेकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न या आंबा महोत्सवातून होतं असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. यावेळेस कार्यक्रमाला ख्यातनाम अभिनेते अमोक चंदन हे देखील उपस्थित होते. गेले 19 वर्ष सुरू असलेली ही चळवळ कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडते. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी ग्राहकांनी अस्सल हापूस आंब्याची खरेदी करून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन केलं.
या महोत्सवात कोणत्याही दलालाशिवाय थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येतो. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा मिळतो आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो. शेतकऱ्यांनी प्रचंड या आंबा महोत्सवाला दरवर्षी दाद दिलेली आहे. कोकणातले आमचे आंबा उत्पादक शेतकरी हे देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी या आंबा महोत्सवामध्ये आपले आंबे घेऊन सहभागी होतात. खरं म्हणजे यावर्षी आंब्याचं पीक जे आहे ते मागच्या वेळेपेक्षा देखील कमी आलं. 15% पीक हातामध्ये आलं तरी देखील आमचा शेतकरी जो आहे तो त्याचा धीर आणि धैर्य न सोडता या ठिकाणी आंबा घेऊन येतो आणि ठाणेकर देखील प्रतिसाद देतात. मला निश्चितपणे खात्री आहे की या आंबा महोत्सवामध्ये, शेवटी हा महोत्सव जरी म्हणत असलो तरी ही एक चळवळ आहे. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य या महोत्सवाला भेट द्या. कोकणातला जो आंब्याचा बागायतदार आहे त्याला एक हक्काचं व्यासपीठ या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने भेटत असतं. त्याचबरोबर ठाणेकरांनाही एक उत्कृष्ट दर्जाचे आंबे हे कोकणातले या इकडे खरेदी करायला भेटत असतात. आपल्याला कल्पना असेल की इतर राज्यातली आंबे आता या इकडे आपल्या राज्यामध्ये देवगड या नावाने कुठेतरी विकले जातात. त्याच्यामध्ये हुशारीने पॅकिंग करताना पण त्याच्यामध्ये मराठी पेपरच टाकले जातात. तर या बाबतीत आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगत असताना या आंबा महोत्सवामधनं आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणातलेच आंबे, देवगडचेच आंबे हे या इकडे आवर्जून बघायला भेटतात. त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून विनंती आहे की या आंबा महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं. नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं. कारण एखादी चळवळ, हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे, जो ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून दिलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथील 80 कंत्राटी कामगारांच्या दीर्घ लढ्याला यश आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्वानुसार थकबाकी देण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात कामगारांनी विविध न्यायालयीन पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भातील याचिका फेटाळल्याने उच्च न्यायालयाने प्रशासनाला 4 आठवड्यात थकबाकी देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कामगार नेते रविराव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल वकिलांचे आभार मानले. हा निर्णय कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. 2005 सालापासून ही लढाई आम्ही सुरू केली होती की समान काम समान वेतन, कमीत कमी पगार कामगारांना मिळाला पाहिजे. जो घाणीत काम करतो, तो सफाई कामगार आहे, त्याला हा न्याय मिळाला पाहिजे. ही रविराव शरदरावांची कल्पना होती आणि ती कल्पना घेऊन आम्ही पुढे गेलो. सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई लढलो आणि आज आम्ही ही लढाई सुप्रीम कोर्टात जिंकलो, हायकोर्टात जिंकलो आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचं आज ॲफिडेव्हिट द्यावं लागलं की समान काम समान वेतन मी आज ठाणे महानगरपालिकेत लागू करतो. कमीत कमी कोर्टात जेवढे कामगार आहेत त्यांना तरी लागू करतो असं त्यांनी मान्य केलं. आणि शिवाय त्यांची 2018 पासूनची थकबाकी द्यायची त्यांनी कबूल केली आहे. तर कामगारांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी ही लढाई होती. तर ह्या ठराविक कामगारांसाठी नव्हती, ही संपूर्ण ठाणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी होती. जे कामगार आमच्या युनियन बरोबर सोबत आहेत त्यांची लढाई तर आम्ही त्याच दिवसापासून सुरू केलेली आहे. आणि जे दुसऱ्या लोकांसोबत इकडे तिकडे भटकलेले आहेत त्यांना पुन्हा एकत्रित करून ही लढाई त्यांची आम्ही स्वखर्चाने लढणार आहोत. आणि हाच निर्णय मी त्यांच्यासाठी पण आणायचं आश्वासन तुमच्या या माध्यमातून त्यांना देतोय. पण आज त्या धाव्यामध्ये 80 कामगार होते
त्या 80 कामगारांना याचा लाभ होईल आणि तो लाभ आता कॅल्क्युलेशन जे चालू आहेत त्याच्यानुसार तो लाभ किती होतोय, म्हणजे काही लाखात जाईल, काही कोटीत जाईल, एकूण मिळून त्याचं उत्तर आपल्याला महापालिका देईलच, कारण 4 आठवड्यात त्यांना ते कंप्लाय करायचंच आहे. आणि त्याचबरोबर ही लढाई आता केवळ या 80 कामगारांपुरता न ठेवता ठाणे महापालिकेतल्या सगळ्याच कंत्राटी कामगारांसोबतच महाराष्ट्रातल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी करायची, असं आमच्यामध्ये तरी तो विश्वास आम्ही स्वतःमध्ये ठेवून पुढे जाणार आहोत. आणि याबद्दल लवकरच महाराष्ट्राला नवं आणि चांगलं चित्र बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला रितेश देशमुखचा राजा शिवछत्रपती चित्रपट काल रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या चित्रपटाने प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली आहे. सिनेरसिकांनी आणि शिवप्रेमींनी या चित्रपटावर अक्षरशः उड्या टाकल्या आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा एवढा भव्य चित्रपट आजपर्यंत कधीच निर्माण झाला नव्हता. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केलं आहे. त्याच पद्धतीने अभिषेक बच्चन, सलमान खान अशा प्रकारची तगडी स्टारकास्ट याच्यामध्ये आहे. विद्या बालन देखील आपल्या भूमिकेमध्ये प्रचंड मोठा प्रभाव टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रितेश देशमुख यांचा राजा शिवछत्रपतींची भूमिका ही तर अगदी सगळ्यांनाच आवडून गेलेली आहे. कालपासून हा चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी तब्बल 9 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. रितेश देशमुख याचा हा पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न असला तरी रितेश देशमुख दिग्दर्शनामध्ये देखील अक्षरशः भाव खाऊन गेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे. अजय अतुलचं संगीत हे अक्षरशः या चित्रपटामध्ये जान ओतलं आहे. अशा प्रकारचं संगीत अजय अतुल यांनी या चित्रपटासाठी दिलं आहे. मराठी आणि हिंदी या दोनही भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरामध्ये या चित्रपटाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होती. छावा चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर रितेश देशमुख याच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाला देखील तितकाच प्रतिसाद नागरिकांकडनं, प्रेक्षकांकडनं आणि शिवप्रेमींकडनं मिळतो आहे. हे बघून प्रत्येक मराठी माणूस सुखावणार यामध्ये अजिबात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे लार्जर दॅन लाईफ होते. त्यांच्यावरचा चित्रपट देखील तेवढाच लार्जर दॅन लाईफ बनायला पाहिजे अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे आणि अशाच प्रकारचा चित्रपट रितेश देशमुख आपल्यासाठी घेऊन आला आहे. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवप्रेमीने बघायलाच हवा. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.